हेवीवेट खात्यांसाठी अजित पवार 2 दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून पाहायला मिळतात। अजितदादांकडून अर्थ, सहकार, ग्रामविकास, गृहनिर्माण, महिला व बालकल्याण खात्यांची मागणी केली गेली आहे। उपमुख्यमंत्री पदासोबत मोठी खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार यांचा हा आग्रह पाहायला मिळतोय। मोठ्या खात्यासाठी अजित पवार आता अमित शहा यांच्यासोबत वाटाघाटी करणार आहेत। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। 2 दिवसांपासून अजित पवार हे दिल्लीमध्ये तळ ठोकून पाहायला मिळत आहेत। काही महत्त्वाची खाती आहेत, त्यासाठी अजित पवार यांचा हा आग्रह पाहायला मिळतोय। त्यासाठी अमित शहा यांच्यासोबतही त्यांच्या बैठका सुरू आहेत अशी माहिती मिळते। तर यामध्ये अर्थ, सहकार, ग्रामविकास, गृहनिर्माण, महिला व बालकल्याण खात्यांची मागणी अजित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री पदासोबत मोठी खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार हे सध्या आग्रही दिसतायत आणि मोठ्या खात्यासाठी अजित पवार अमित शहा यांच्यासोबत वाटाघाटी त्यांची सुरू आहे अशी माहिती सध्या समोर येते। दिल्लीमध्ये सगळ्या या घडामोडी सुरू आहेत। दिल्लीमध्ये अजित पवार हे मागच्या 2 दिवसांपासून असल्याचं पाहायला मिळतंय आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या महत्त्वाच्या चर्चाही सुरू आहेत। काही महत्त्वाची खाती आहेत ती आपल्यालाच मिळावी यासाठी अजितदादांचा आग्रह सध्या पाहायला मिळतोय आणि या महत्त्वाच्या खात्यांमध्ये अजितदादांकडून अर्थ, सहकार, ग्रामविकास, गृहनिर्माण अशा महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काही महत्त्वाची खाती आपल्यालाच मिळावी यासाठी अजित पवार हे सध्या आग्रही दिसतायत। अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या बैठका सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं दिल्लीत काय घडतंय? पवार हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रात्री चंदीगडसाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे त्यांची भेट जी आहे ती होऊ शकलेली नाही। मात्र अजित पवार हे त्यांच्या पक्षाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणून ग्रामीण भागातील खाते मिळावे यासाठी खाते मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। कृषी असो, सहकार असो, यासारखी ग्रामविकास असो, यासारखी जी खाती आहे ती सातत्याने राष्ट्रवादी यांनी आघाडी सरकारमध्ये असो किंवा युती सरकारमध्ये असो हे मिळवण्याचा प्रयत्न केला। कारण राष्ट्रवादी पक्षाचा जो मतदार आहे किंवा जो वाढलेला आहे तो शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात वाढलेला आहे। शेतकरी हा त्यांच्या पक्षाचा कणा आहे, मतदार आहे। त्यामुळे सातत्याने शरद पवार असो किंवा अजित पवार असो यांनी स्वतःकडे ग्रामीण महाराष्ट्राच्या निगडीत खाती घेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ग्रामविकास खातं महत्वाचं आहे आणि आता त्याला एक जोडून गृहनिर्माण खात्याची मागणी अजित पवार यांनी केलेली आहे। या अगोदर त्यांच्याकडे महिला व बालकल्याण हे खातं होतंच, अर्थही खातं त्यांच्याच पक्षाकडे होतं। कृषी खात्याची मागणी जी होती ती देखील त्यांनी गेल्या वर्षी शिवाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।